पुष्कराज साहेबांना कधी राग येतो का सतत हसतमुखत असतात? नेतृत्वासाठी एक वेगळा बुरखा परखलाय का तुमचा स्वभाव दाखवताना एक आहे आणि करताना एक आहे? पुष्कराज साहेबांना बघितलं की 9 तरुणामध्ये एक चैतन्य संपन्न होते आणि त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि काम करण्याची क्षमता हे त्यांच्या कुटुंबाच्या पलीकडे म्हणजे जास्त ऍक्टिव्हिटी आले. म्हणून जनतेला असं वाटतं की पुष्कराज साहेब कुठून कोर्स करून आलेत का किंवा स्वतःला काय डेव्हलप करून आलेत का? याचं मागचं राज काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगावं. नाही साहेब, निश्चितपणे कोर्स तरी काय केलेला नाही आहे. हे सगळे मला जन्मताच हे बालकडू साहेबांकडनं मिळालेले आहेत. आज क्षीरसागर साहेब 2005 पासून समाजकार्यात ऍक्टिव्ह आहेत आणि ते जेवी 2005 साली जेवी ते 2005 साली त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला त्यावेळी मी पहिलीमध्ये शिकत होतो आणि 2009 साली ते आमदार झाले त्यावेळी मी 5वी मध्ये होतो आणि 5वी मध्येच असल्यापासून त्यांची जी कार्याची जी पद्धत आहे ती मी त्यावेळेपासून बघत आलेलो आहे आणि त्यांच्याकडूनच मला हे बाळकडू मिळालेले आहेत. आमच्या सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व जे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते आमचे बाळासाहेब ठाकरे. त्यांची एक शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मी जितकं तुम्हाला पाहिलंय त्या ठिकाणी तुम्ही जिथं जाईल तिथं सहज आणि शक्य होते की तुम्हाला त्या कार्यकर्त्यांना भुरळ घालणं, तुम्हाला कॅच करणं. मग ही राजकारणातली फार मोठ्या यशाची नांदी आहे असं म्हणायला काय हरकत होत नाही. ही कला कशी शिकला तुम्ही? साहेब, तसं बघायला गेलं तर ही कला असं शिकून मिळत नसते. ही पहिल्यापासूनच इनबिल्ड म्हणावं लागल किंवा हे सगळं जनतेचा आशीर्वाद म्हणावं लागल. ही सगळे ज्या गोष्टी आहेत त्या ह्या सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे शक्य होतात. आम्ही सर्वजण जी समाजकारणातील लोक असतो हे सर्वजण जनतेमुळे असतो. कारण जनतेनं ठरवलं तर जनता खांद्यावरती घेते, जनतेनं ठरवलं तर जनता आपल्याला आपत्य देते. त्यामुळे निश्चितपणे हे सगळं सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण कामाच्या माध्यमातून जे काम केल्यावर जे जनतेचा आशीर्वाद मिळत असतो त्यातनं एक इनबिल्ड तयार होत असतो. पुष्कराज साहेबांना कधी राग येतो का सतत हसतमुखत असतात? नाही साहेब, तसं मी खूप संयमी आहे. राग मला शक्यतो येत नाही. नाही, आम्ही या कालावधीत बघतोय का नेतृत्वासाठी एक वेगळा बुरखा परखलाय का तुमचा स्वभाव दाखवताना एक आहे आणि करताना एक आहे? हे सुद्धा आमच्या जनतेला जाणून घ्यायचं आहे. या संदर्भात सत्यता काय आहे हे सांगा. नाही, आपण बघितलं तर मी या स्वभावाचा आहे. मी कुठेही गेलो तरी तुम्हाला मी असंच दिसेल. हे मी आपल्याला खात्रीशीर सांगतो.